राधे राधे. शुभप्रभात. तर आता वाजले आहे सकाळचे 6:17 आणि आपण उठून फ्रेश झालो आहोत. कशासाठी फ्रेश झालो आहोत तर प्रेमानंद महाराजाचं दर्शन भेटते सकाळी 7 वाजता वृंदावनला. तर आता आपण फ्रेश झालेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे प्रेमानंद महाराजाच्या दर्शनाकडे. तर चला तर मग आता निघूया दर्शनाकडे. आपण आता रूमच्या बाहेर आलेलो आहोत. आपलं हॉटेल पण मस्त आहे. कधी तुम्ही आला तर ह्या हॉटेलला थांबायचं. ह्या हॉटेलचा तुम्हाला ॲड्रेस पण सांगतो नंतर. तर चला मग आता निघूया आपण प्रेमानंद महाराजाच्या दर्शनाकडे. आता आपण आलेलो आहोत ज्या जागी महाराज येतात, भक्तांना दर्शन देतात, त्या जागी आलेलो आहोत. महाराज 7:30 वाजता येणार आहेत म्हणून. तर आपण आता तिथं जाऊन थांबूया. आता एक 15 मिनिट टाईम आहे महाराजांच्या दर्शनाला आणि 15 मिनिटात महाराज पण येतील. सर्वजण इथं बसलेले आहेत, हे पाहू शकतात. आणि 15 मिनिटात महाराजच आपल्याला दर्शन बघा. तर सगळेजण एक म्हणणार राधे राधे, जय राधे राधे. पीछे जो लोग खड़े हो गए जगह देख के बैठ जाए आप लोग. राधे राधे. महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. जवळून आम्ही पाहिलो महाराजांना. तर आता सर्वजण पब्लिक आहे बघा, पब्लिक पाहू शकता. पब्लिकमध्ये आमचं दर्शन जवळून झालेलं आहे महाराजांचा. तर राधे राधे. जेवण करण्यासाठी आपण छोला भटुरा ऑर्डर केला आहे. छोला भटुरा खाऊया आणि आपल्या रूमवर जाऊया. नंतर फ्रेश होऊन परत पुढे आपण जर्नी स्टार्ट करूया. आता आपण रूमवर येऊन आंघोळ करून तयार झालेलो आहोत आणि आता टाईम झालेला आहे 11:01. तर आपण आता रूम चेकआउट करूया आणि गोकुळला जाऊया, तिथलं दर्शन घेऊया. आणि त्यानंतर दुसरे पण अजून मंदिर आहेत, ते मंदिराला पण जाऊन दर्शन घेऊया. चला तर मग जाऊया आता गोकुळला. वृंदावन और गोवर्धन भी बारसा है, तर आपण गोकुळला जाणार होतो पण बस भेटे नाही, त्याच्यामुळं आपण गोवर्धनला आलेलो आहोत. आणि इथला मोसम एकदम चेंज झालेला आहे, वातावरण. इजराचा आवाज येऊन पाणी पडालं आहे बघा, मोठं इकडं. आता फिरावं कुठं, एक तर आमच्यावर छत्री बी नाही, भिजत फिरावं वाटणार आलं. त्याच्यामुळं इथं बसस्टँडलाच वेट करता आणि पाऊस थांबल्यानंतर मग गोवर्धन तिथं जाऊन दर्शन घेऊया. पण पाणी किती मोठं आहे? पानी तो खूब मोटा है. आपल्या गावाकडे पाणी आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. माळकोट्यावाले फक्त. तर चला मग पाणी उघडण्याची वाट बघूया. आम्ही एक ई रिक्षा केल्या, त्या ई रिक्षावाल्याला आम्ही गोवर्धन पाशी सोडतो. त्यानं म्हणलं आधी आम्हाला 100 रुपये आणि ह्याच्यात आल्या याने आम्हाला 10 रुपये. तिथं कारभारले भारी झाला आहे बघा. तुमच्यासाठी ब्लॉग बनवलो, तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आता नेऊया आपण त्यांना ई रिक्षा. प्रसाद आणि फुल घेतलेले आहेत. तर आता आपलं गोवर्धन मंदिर पण आलेलं आहे. गोवर्धन मंदिर अरे मधात जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आता आपण जात आहोत मथुरेला आणि मथुरेहून आपल्याला गोकुळला जायचं आहे. हे आपण आता बस केलेली आहे, बसमध्ये बसलो आहोत.
आता आपण आहोत गोकुळमध्ये आणि कृष्ण भगवान गोकुळमध्ये येऊन खेळत होते मातीमध्ये इकडे तिकडे. तर आता हे आहे ते माती आणि आपण पण आता इथं खेळणार आहोत. हे बघा जसं खेळत होते तसं आम्ही पण गोकुळमध्ये अशी मस्ती करायची, असं खेळायचं राहते. राधे 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 बघा असं खेळायचं राहते. कृष्ण भगवान पण इथे येऊन खेळत गेले. मध्ये तुम्ही अंगावर किती पण माती टाकून खेळा, 2 मिनिटात हे बघा झड केल्यानंतर टोटल शर्ट थोडं सुद्धा काही होईना, शर्टला धुरडा सुद्धा लागणार. हे 2 मिनिटात हे बघा हे बघा झड केल्यानंतर निघून जाते, काहीच राहीना. हे आहे राधे राधेचं कमाल. राधे राधे. राधे राधे.